नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला. याच्या अगोदर काही महत्त्वाचे शब्द आपण बघितले. त्याच्यामध्ये कायरल कार्बन ॲटम, कार्यालिटी म्हणजे काय बघितलं. त्यानंतर कायरल मॉलिक्यूल म्हणजे काय बघितलं. त्यानंतर ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय बघितलं. त्यानंतर प्लेन पोलाराइज्ड लाईट म्हणजे काय बघितलं. कार्यालिटीला हँडेडनेस सुद्धा म्हणतात. कार्यालिटी इज ऑल्सो कॉल्ड एज हँडेडनेस. कार्यालिटी इज ऑल्सो कॉल्ड एज हँडेडनेस. ह्या सगळ्या गोष्टीबद्दलची माहिती आतापर्यंत आपण घेतली. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्याचं नाव आहे ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आपल्याला. त्यासाठी मी काय सांगतो नीट ऐका. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय हे सांगतो. पहा, हे पहा, मी तुम्हाला काय सांगतो बघा. पहिल्यांदा आपल्याला काय माहीत असलं पाहिजे. प्लेन पोलाराइज्ड लाईट शिकलो आपण. किंवा प्लेन पोलाराइज्ड लाईट म्हणजे काय. प्लेन पोलाराइज्ड लाईट म्हणजे हॅव्हिंग ऑसिलेशन्स. ए लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट, अशी व्याख्या आपण केली. एक वाक्य बाळांनो लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण जेव्हा प्लेन पोलाराइज्ड लाईट असं म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी ऑसिलेशन जे होणार आहेत ते एकाच प्लेनमध्ये झाले पाहिजेत. एकाच प्लेनमध्ये म्हणजे कसं बघा, ह्या एकाच प्लेनमध्ये ऑसिलेशन झाले पाहिजेत. ह्याच प्लेनमध्ये ऑसिलेशन पाहिजे, बस एकाच प्लेनमध्ये. जर एखाद्या लाईटमध्ये ऑसिलेशन हे फक्त एकाच प्लेनमध्ये होत असतील तर अशा प्रकारच्या लाईटला आपण काय म्हणतो, प्लेन पोलाराइज्ड लाईट. ही काय प्लेन पोलाराइज्ड लाईट आहे. ओके, आता कळावं म्हणून सेंटरला आपण दाखवू. एक कळण्यासाठी थोडंसं गडद दाखवलं म्हणजे कळेल, तिथं दिसणार नाही तुम्हाला. ओके, चला. तर अशा प्रकारे ही काय प्लेन पोलाराइज्ड लाईट. ठीक आहे. आता याचा हा प्लेन आहे. आता ह्या प्लेन पोलाराइज्ड लाईटला आपण पास करू कशामधून, एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण द्रावण घेऊ आणि त्या द्रावणामधून ही प्लेन पोलाराइज्ड लाईट पास करू आणि पास केल्यानंतर का फरक पडतो का बघू आपण. हे पहा, हा कोण आहे, एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा कोण आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड. पलीकडे दाखवलंय बघा. ही आपली कोण आहे, प्लेन पोलाराइज्ड लाईट. या प्लेन पोलाराइज्ड लाईटला आपण काय केलं, पास केलं, पाठवलं. कशामधून पास केलं, एका ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या द्रावणामधून. दिस इज द सोल्युशन ऑफ ए ऑर्गॅनिक कंपाऊंड. उदाहरणार्थ ग्लुकोज घ्या किंवा शुगर घ्या किंवा लॅक्टिक ऍसिड घ्या, अनेक उदाहरणं आपण घेऊ शकतो. ह्याच्यातून पास केली. आता ह्याच्यातून जेव्हा पास होते आणि लाईट बाहेर येते तेव्हा काय होतं बघा, बाहेर पडली लाईट. आता का फरक पडतो का बघा. या ठिकाणी ऑसिलेशन एकाच प्लेन मध्ये आहे म्हणून ही झाली प्लेन पोलाराइज्ड लाईट. इथे लिहिले प्लेन पोलाराइज्ड लाईट, कारण त्याचं ऑसिलेशन हे एकाच प्लेन मध्ये आहे. हॅव्हिंग द ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन, दॅट टाइप ऑफ लाईट इज कॉल्ड एज द प्लेन पोलाराइज्ड लाईट. And therefore this is the plane polarized light, and this plane polarized light is passed through a organic compound like glucose, sugar, lactic acid. ह्याच्यातून पास केलं. आता हे बाहेर पडली लाईट आपली. मग आता काय झालं बघा, हे ह्या ठिकाणी असंच घेऊ आपण. ठीक आहे, हे असं करण्यासाठी आता हो का प्लेन का झाला बघा. आता प्लेन असं झाला होता बघा बरं का, नीट लक्षात घ्या. मी काय सांगतो नीट लक्षात घ्या म्हणजे तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल मला काय नेमकं सांगायचं आहे. ओके, तर अशा प्रकारचा संपूर्ण भाग आहे. काय झालं, याचा प्लेन असा आहे, एकच प्लेन आहे, एकाच प्लेन मध्ये होते ऑसिलेशन. इथं पण एकाच प्लेन मध्ये होते ऑसिलेशन, नो डाऊट. परंतु हा जो प्लेन आहे, हा जो प्लेन आहे तो प्लेन काय झाला, थोडं तिकडं सरकला, रोटेट झाला. हो का. आता हा बघा थोडं इकडं झालाय. व्यवस्थितपणे तुमच्या समोर मी मांडलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, प्लेन पोलाराइज्ड लाईट आपण जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केली तर त्या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट होतो. हा बघा इकडे रोटेट झाला, हे सरळ आहे, हे असं वाकडा इकडं म्हणजे रोटेट झाला. म्हणजे काय झालं, एखाद्या प्लेन पोलाराइज्ड लाईटला किंवा जेव्हा आपण प्लेन पोलाराइज्ड लाईट एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास करतो, आपण त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केलं तेव्हा त्या
प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट होतो. मग असं रोटेट होण्याची प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. प्रॉपर्टी कशाची प्रॉपर्टी? रोटेट करण्याची. आणि रोटेट का करतात आपल्याला? प्लेन ऑफ पोलारायझेशन. बघा बरं का, मी का सांगितलं सगळं तुमच्या समोर आहे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय बघा. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडकडे असलेली अशी प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टीच्या द्वारे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड त्या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन डावीकडे किंवा उजवीकडे रोटेट करतो. अशा प्रकारची प्रॉपर्टी त्याला म्हणायचं काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे कळलं तुम्हाला? बघा, ही लाईट आपण ह्याच्यातून पास केली, कळलं का? तेव्हाच त्याचा प्लेन रोटेट झाला. जर ह्या प्लेन पोलाराइज्ड लाईटला ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून आपण पास नाही केलं तर ह्याचा प्लेन रोटेट होणार नाही. म्हणजे हे रोटेट कोण केलं? ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड. प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन ऑफ पोलारायझेशन त्याला रोटेट करण्याचं काम कोण केलं? ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडकडे अशा प्रकारची एक प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीच्या द्वारे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन डावीकडे किंवा उजवीकडे रोटेट करतो. रोटेट केला, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. इथं पण दाखवले, तिथं पण दाखवले, दोन्ही ठिकाणी तेच आहे. झालं. मग आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स. This is the property of a substance by which the substance can rotate the plane of polarization. ही अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीच्या द्वारे तो सबस्टन्स, तो पदार्थ काय करतोय? रोटेट करतोय. कशाला? प्लेनला. कोणाच्या? प्लेन पोलाराइज्ड लाईटच्या. प्लेन पोलाराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट करण्याची एखाद्या पदार्थाकडे, एखाद्या सबस्टन्सकडे असलेली प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीच्या द्वारे तो सबस्टन्स प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन हा रोटेट करतो. बस इतकंच आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि मग तोच शब्द आपण या ठिकाणी डिफाईन केला बाबांनो. काय ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स बाय विच इट रोटेट द प्लेन ऑफ पोलारायझेशन. एवढंच ह्याच्यामध्ये सांगता येईल, ह्याच्यापेक्षा जास्त सांगायची आवश्यकता नाही. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स बाय विच इट रोटेट द प्लेन ऑफ पोलारायझेशन ऑफ प्लेन पोलाराइज्ड लाईट. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स बाय विच इट रोटेट द प्लेन ऑफ पोलारायझेशन ऑफ प्लेन पोलाराइज्ड लाईट. आणि अशा प्रकारचा जो गुणधर्म आहे, अशा प्रकारची जी प्रॉपर्टी आहे, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. संपलं. समजलं? व्यवस्थित लक्षात घ्या. आता अजून एक सांगतो उदाहरण पहा. बघा, सर्वांना दिसतंय का? व्यवस्थित समजून घ्या. आता दिसतंय न दिसतंय तुम्हाला माहित आहे, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता हे असं आहे, हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड समजा. ह्याला काय समजा? एक ऑर्गॅनिक कंपाऊंड. वही आहे पण ह्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड समजू. ओके. आणि ही आहे तुमची काय? प्लेन पोलाराइज्ड लाईट. आता ह्या प्लेन पोलाराइज्ड लाईटला आपण या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास करू आणि पलीकडे आल्यावर काय फरक पडते बघू. ही कोण आहे? प्लेन पोलाराइज्ड लाईट. याला आपण काय केलं? पास केलं. कशामधून? ह्या तुमच्या ऑर्गॅनिक सबस्टन्स मधून. जेव्हा ही लाईट इकडून बाहेर पडेल तेव्हा त्याच्या प्लेनमध्ये काय फरक पडतो का बघू आपण. आता इथं कसं आहे? सरळ आहे. रोटेट होतो का बघू आपण तिकडं. पहा इकडे बघा. बघा हा, आता इकडून बाहेर आलं बघा. नीट बघा बरं का. आता बघा या ठिकाणी कसं आहे बघा. हो का? प्लेन का झाला इकडं? रोटेट झाला इकडे. ह्या बाजूला रोटेट झाला. म्हणजे ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन ऑफ पोलारायझेशन रोटेट केला. इकडच्या बाजूला रोटेट झाला. दिसतंय आपल्याला. आणि अशा प्रकारची प्रॉपर्टी, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी.
म्हणजे हा जो पदार्थ आहे या पदार्थाकडे अशा प्रकारची एक प्रॉपर्टी आहे ज्या प्रॉपर्टीच्या द्वारे हा पदार्थ प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन ऑफ पोलारायझेशन रोटेट करतो. मग अशा प्रकारची जी प्रॉपर्टी आहे अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला सच ए प्रॉपर्टी इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती उदाहरणाच्या सहाय्याने घेतलो. अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त व्यवस्थितपणे आपण त्याला लक्षात घ्यायचं आहे. समजलं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडकडे प्लेन पोलाराइज्ड लाईटच्या प्लेन ऑफ पोलारायझेशनला रोटेट करण्याची असलेली एक प्रॉपर्टी. समजलं का? हां, काय म्हणतो मी? दिस इज द property. This is the property of a substance to rotate the plane of the plane of polarization of a plane polarized light. This is the property of a organic substance to rotate the plane of polarization of plane polarized light. ओके, आता कळलं. आता जास्त सांगायची गरज नाही, तर त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हे उदाहरण इकडे पण लिहिले, उदाहरण इकडे पण लिहिले, तुम्ही सहजपणे लक्षात घेऊ शकता. ओके, कळालं? पुढच्या भागाकडे आपण जाऊ. आता पहा, हे दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत. दोन्हीही उदाहरणं व्यवस्थित लक्षात घ्या. ही कोण आहे? प्लेन पोलाराइज्ड लाईट. ह्या प्लेन पोलाराइज्ड लाईटला आपण पास केलं ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून. ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधून प्लेन पोलाराइज्ड लाईट पास केली असता, ज्याचं नाव आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड ई म्हणू आपण. ई असं लिहू आणि ह्याला म्हणून ह्याला ई असं म्हणू आपण. ठीक आहे. काय झालं तर त्या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट झाला. ही कोण आहे? प्लेन पोलाराइज्ड लाईट. त्याचा हा प्लेन आहे. हा प्लेन काय झाला? रोटेट झाला. सरळ होता वाकडं झालं, रोटेट झाला प्लेन. म्हणजे हा पदार्थ काय करतो? प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट कधी झाला? ह्याच्यातून पास केल्यावर. ह्याच्यामधून पास केल्यावर रोटेट झाला. म्हणजे प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट कोण केला? बरोबर आहे का? ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड ई ने केला. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड ई हा काय करतोय? प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करतोय. मग अशा प्रकारचा पदार्थ जो प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करतो अशा पदार्थाला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. आता हा कसा आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड ई हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ऑप्टिकली ऍक्टिव्ह का बरं? कारण हा कंपाऊंड, हा ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करतो, म्हणून हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह झाला. अरे कळालं का नाही कळालं? जो कोणता असेल कंपाऊंड, जर तो प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकत असेल तर त्या कंपाऊंडला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. समजते का? मग आता प्रयोग केला आपण. ऑर्गॅनिक कंपाऊंड ई आहे, ह्याला पास केला आपण कशामधून? ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून. ह्याचा प्लेन रोटेट झाला का? झाला की, म्हणून हा काय झाला? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. समजलं का? म्हणजे प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करणारा जो पदार्थ असतो त्या पदार्थाला, त्या कंपाऊंडला म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. समजलं का? मग त्याची व्याख्या तुम्ही कशी करणार? द कंपाऊंड विच कॅन रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलाराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. कसं? द कंपाऊंड विच कॅन रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलाराइज्ड लाईट is called as optically active compound. Simple. The compound which can rotate the plane of plane polarized light is called as optically active compound. एक concept. दूसरा वाला optically ना खाली optically inactive compound. इथे लिहू आपण do not rotate. नीट आहे का? बघा, नीट व्यवस्थित आहे का? आता हे काय? आपली प्लेन पोलाराइज्ड लाईट. ह्याला पास केलं कशातून? ऑर्गॅनिक कंपाऊंड एक मधून.
या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून ह्या प्लेन पोलाराइज लाईटला पास केला असता, ह्या प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट झाला का? झाला नाही. हे तर हुबच होतं, इथे बी हुबच आहे. इथं हुबं होतं, थोडं आडवं झाले म्हणजे रोटेट झाला. इथं हुब्याला हुबच राहिले म्हणजे रोटेट झालं नाही. म्हणजे हा पदार्थ कोणता? ऑर्गॅनिक कंपाऊंड एफ हा प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकत नाही असा जो पदार्थ असतो, अशा प्रकारचा पदार्थ, अशा प्रकारचा कंपाऊंड, अशा प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकत नाही, डू नॉट रोटेट, अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं काय? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. त्याची व्याख्या करा. द कंपाऊंड विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलाराइज्ड लाईट इज कॉल्ड एज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. कसं? हां, द ऑर्गॅनिक कंपाऊंड विच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन polarized light is called as optically inactive compound. The compound which do not rotate the plane of plane polarized light is called as optically inactive compound. खलास झालं. दोन व्याख्या येतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड जो प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकतो. आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड नीट आहे का? अशा प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करू शकत नाही. डू नॉट रोटेट. कळलं का? जो प्लेन पोलाराइजचा प्लेन रोटेट करू शकत नाही, दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. संपलं. आहे का? हे आहे, हे प्लेन आहे की नाही? रोटेट झालं नाही. रोटेट जर नाही केला तर काय झाला? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. आणि जर रोटेट केला तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. सोपा आहे अगदी, व्यवस्थित लक्षात घ्या. संपली. अशा प्रकारे या ठिकाणी हे पण शब्द या ठिकाणी बघितले, त्याचा पण अर्थ तुमच्या लक्षात आला. पुढचा कन्सेप्ट आपण बघूया. पाच करून लिहा. ठीक आहे. आता बघा, आता या ठिकाणी दोन उदाहरणं आपल्या समोर येते. आता दोन्हीमध्ये काय आहे थोडक्यात मी समजावून सांगतो पहिल्यांदा, आणि मग त्याचं स्पष्टीकरण आपण बघूया. ओके, पहा. ही कोण आहे? प्लेन पोलाराइज्ड लाईट. ह्याला आपण काय केलं? पास केलं. कशामधून? ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून. मला सांगा, ह्या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट झाला का? रोटेट झाला. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कारण ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट केला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. ह्याला आपण वाटल्यास नाव देऊ ई, ह्याला म्हणू एन म्हणू. उगा उदाहरण कळण्यासाठी. ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही, आता ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड एफ न किंवा ई न ह्या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट केला का? केला. परंतु डावीकडे केला का उजवीकडे केला? हिकडची बाजू उजवी, हिकडची बाजू डावी. मग मला सांगा, ह्याचा जो प्लेन आहे तो तिकडे झुकला का इकडं? राईट कड का लेफ्ट कड? म्हणजे ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडनं प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट केला, पण कुण्या बाजूला? लेफ्ट साईडला. कुणीकडे? लेफ्ट साईडला. जर प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन डावीकडे रोटेट केला तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला म्हणायचं का? म्हणायचं लिव्हो रोटेटरी म्हणायचं. काय म्हणायचं? लिव्हो रोटेटरी. लिव्हो म्हणजे डावीकडे. समजलं? म्हणजे आपण जो शब्द प्रयोग बघतोय लिव्हो रोटेटरी म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड, अशा प्रकारचा ऑर्गॅनिक कंपाऊंड जो काय करतो? प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन रोटेट करतो, पण कुणीकडे? डावीकडे. इकडे रोटेट करणार, ह्या बाजूला रोटेट करणार, डावीकडे रोटेट करणार. आता ह्याचं डावी बाजू कोणती? इकडे घ्या. ही डावी बाजू म्हणजे त्याची इकडे डावी म्हणून आपण ह्याला. ते कळलं की नाही आपल्याला? ही डावी बाजू, ही उजवी बाजू.
डावीकडे रोटेट झालं म्हणून त्याला म्हणतो लिव्हो रोटेटरी. जो पदार्थ, जो कंपाऊंड प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन लेफ्ट बाजूला डाव्या बाजूला रोटेट करतो अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं लिव्हो रोटेटरी कंपाऊंड. कळलं सगळ्यांना? बघा, an organic compound which can rotate the plane of plane polarized light to left side ला is called as levorotatory. काय म्हटलं मी? The organic compound which can rotate the plane of plane polarized light to the left side, हो का, डावीकडे लेफ्ट साइड is called as levorotatory compound. संपलं, इतकंच याच्यामध्ये, ह्याच्यापेक्षा वेगळं का नाही. आणि लिव्होरोटेटरी लिहिण्यासाठी आपण काय अक्षर वापरतो? स्मॉल एल वापरतो. स्मॉल एल, किंवा त्याला आपण लिहित असताना स्मॉल एल या शब्दामध्ये त्याची मांडणी करतो. तर त्या प्रकारे तो शब्दप्रयोग लक्षात ठेवा, किंवा वजा म्हणतो आपण त्याला. ओके, दुसरा बघा, हा कोण आहे? प्लेन पोलाराइज लाईट. ह्याला पास केलं ऑर्गॅनिक कंपाऊंड एन मधून. मग ह्या प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट झाला का? झाला की, पण कोणीकडे झाला? उजवीकडे झाला. हे उजवीकडे रोटेट आहे. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड एन याने प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन उजवीकडे म्हणजे राईट बाजूला रोटेट केला. कोणीकडे? राईट बाजूला. तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. कसला? डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. संपले. बघा, दोन्ही शब्द तुमच्या समोर आहेत. एक शब्द आहे लिव्हो रोटेटरी, एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी. लिव्हो रोटेटरी म्हणजे काय? प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन लेफ्ट बाजूला रोटेट करणे. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय? प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन राईट बाजूला म्हणजे उजव्या बाजूला रोटेट करणे. अशा प्रकारे या ठिकाणी लिव्हो रोटेटरी आणि डेक्स्ट्रो रोटेटरी अशा प्रकारचे दोन शब्द आहेत. मग आता डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय? द कंपाऊंड विच कॅन रोटेट द प्लेन polarized light to the right hand side is called as dextrorotatory. The compound which can rotate the plane polarized light to right hand side is called as dextrorotatory. कळलं असेल तुम्हाला? The compound which can rotate the plane polarized light to the right hand side is called as dextrorotatory. झालं. डावीकडे लिव्होरोटेटरी, उजवीकडे डेक्स्ट्रोरोटेटरी. लिव्होरोटेटरी, डेक्स्ट्रोरोटेटरी, लिव्होरोटेटरी, डेक्स्ट्रोरोटेटरी, लिव्हो डेक्स्ट्रो, लिव्हो डेक्स्ट्रो, लिव्हो डेक्स्ट्रो, लिव्हो डेक्स्ट्रो, लिव्होरोटेटरी, डेक्स्ट्रोरोटेटरी. कळलं सर्वांना? हां, याच्यामध्ये फक्त डायरेक्शन महत्त्वाची आहे. आता अजून एक शब्द प्रयोग सांगतो आणि या ठिकाणी आपला हा छोटासा भाग या ठिकाणी संपतो. तो म्हणजे अँगल ऑफ रोटेशन. अँगल ऑफ रोटेशन. आता अँगल ऑफ रोटेशन कशाला म्हणतात बघा? अँगल ऑफ रोटेशन किंवा त्याच्यासाठी पुस्तकामध्ये एक शब्द प्रयोग केलेला आहे, तोच आपण वापरूया म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. त्याला म्हणलं ऑप्टिकल रोटेशन. काय म्हणते? ऑप्टिकल रोटेशन. ठीक आहे, तोच शब्द प्रयोग तुमच्या समोर करतो म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय? नीट समजून घ्या बघा. समजा हे तर सांगतो. समजा ही तुमची आहे प्लेन पोलाराइज्ड लाईट. दिस इज द प्लेन पोलाराइज्ड लाईट. ठीक आहे. आता ह्याला आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मधून पास केलं. पास केल्यानंतर काय होईल? या प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन काय होईल? रोटेट होईल डावीकडे किंवा उजवीकडे. ठीक आहे. समजा आता हा थोडस या बाजूला, इकडच्या बाजूला. ठीक आहे. समजा रोटेट झाला. हा, किती रोटेट झाला हे आपण लक्षात ठेवण्यासाठी करू असं. आता समजा हा इकडे रोटेट झाला. रोटेशन झालं. आता हा कसा आहे? सरळ आहे. आता हे इकडे कसं आहे? वाकडलेला आहे म्हणजे रोटेट झालाय. म्हणजे हा प्लेन स्ट्रेट आहे. आता हा प्लेन स्ट्रेट नाही. बरोबर आहे का? म्हणजे रोटेट झालाय. मग आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला काय मोजायचं आहे? आपल्याला या ठिकाणी मोजायचं आहे किती कोनातून तो रोटेट झाला. हा अँगल मोजायचा आपल्याला. दिस इज द अँगल. एवढ्या कोनातून हा इकडे काय झाला? रोटेट झाला. मग हा जो अँगल आहे या ठिकाणचा दॅट इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल रोटेशन. कळालं का? आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे कशामध्ये एक्सप्रेस करतात?
ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज एक्सप्रेस्ड इन ऑप्टिकल रोटेशन. समजलं का? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही ऑप्टिकल रोटेशनच्या स्वरूपात मोजतात. आणि ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय? ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय माहिती आहे का? हो का, ही तुमची प्लेन पोलाराइज लाईट काय झाली? रोटेट झाली. मग रोटेट झाली पण किती अँगल मधून झाली? किती कोनातून झाली? तो कोन ह्या ठिकाणचा हा जो अँगल आहे ना, हा अँगल तयार झाला. दिस अँगल इज कॉल्ड एज ऑप्टिकल रोटेशन. द अँगल थ्रू विच द प्लेन पोलाराइज लाईट रोटेट, कळलं का? थ्रू इट इज कॉल्ड एज ऑप्टिकल रोटेशन. काय म्हणलं मी? काय म्हणलं व्याख्या ऑप्टिकल रोटेशनची? ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय? द अँगल थ्रू विच हा द प्लेन पोलाराइज लाईट रोटेट थ्रू इट इज कॉल्ड एज ऑप्टिकल रोटेशन. ओके, तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आणि अशा प्रकारचा एक छोटासा कन्सेप्ट या ठिकाणी आपण पूर्ण केला. याच्यामध्ये काही गोष्टी आपण शिकल्या. काय काय शिकलं पहा. सगळ्यात महत्त्वाचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थामध्ये प्लेन पोलाराइज लाईटच्या प्लेनला रोटेट करण्याची असलेली प्रॉपर्टी, कळलं का? प्लेन पोलाराइज लाईटला रोटेट करण्याची जी प्रॉपर्टी आहे दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकली ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये दोन प्रकारचे सबस्टन्स असतात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स जो प्लेन पोलाराइज लाईटच्या प्लेनला रोटेट करू शकतो. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स जो प्लेन पोलाराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट करू शकत नाहीये. पुढे आपण बघितलं अशा ह्या तीन व्याख्या झाल्या. पुन्हा प्लेन पोलाराइज्ड लाईटचा प्लेन जर डावीकडे रोटेट झाला, लेफ्ट बाजूला रोटेट झाला, लेफ्ट बाजूला, तर दॅट इज कॉल्ड एज लेवो रोटेटरी. त्यासाठी सिम्बॉल आहे स्मॉल एल किंवा वजा सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे. आणि अजून एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी. जर एखाद्या कंपाऊंडने प्लेन पोलाराइज लाईटच्या प्लेनला उजवीकडे म्हणजे राईट हँड साईडला रोटेट केला तर त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि आपला हाताचा जो शब्द आहे तो म्हणजे ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशनच्या स्वरूपामध्ये आपण काय करतो? किती रोटेट झाला हे मोजतो. म्हणजे ज्या कोनातून तो रोटेट झाला तो कोन दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल रोटेशन. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर आपण घेतलेली आहे. प्रत्येक भाग नीट समजून घ्या. हा जो भाग आहे तो व्यवस्थित समजून घेण्यासारखा भाग आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि पुढच्या भागामध्ये हे ऑप्टिकल आयसोमेरिझमचा भाग आपण संपून टाकू. ओके.